मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंची युती होणार आहे आणि युतीची घोषणा नेमकी कधी होणार आहे? जागा वाटपाचा तिढा कधी सुटणार आणि मातोश्रीवरच्या बैठकीत नेमकं काय झालंय पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून। ठाकरेंच्या युतीची घोषणा होणार। युतीचं ठरलं, जागा वाटपावर अडलं। महापालिकेसाठी ठाकरेंची रणनीती काय? 288 नगरपालिकांच्या निवडणुकीत ठाकरे सेना 2 अंकी जागाही गाठू शकलेली नाही। त्यामुळेच येणारी महापालिका निवडणूक म्हणजे ठाकरे सेनेसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे। यासाठीच ठाकरे सेना मनसेसोबत युती करून महापालिकेची सत्ता राखण्याची रणनीती आखतंय। त्यासाठी ठाकरे बंधूंच्या युतीच्या जाहीर घोषणेचा मुहूर्तही ठरलाय। मात्र मराठी बहुल वॉर्डांवरून ठाकरे बंधूंमध्ये पेच निर्माण झालाय। शिवडी मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 203, 204, 205 या जागांवरून रस्सीखेच असून एक प्रभाग मनसेला दिला जाण्याची शक्यता आहे। तर माहीम विधानसभेत वॉर्ड क्रमांक 190, 192, 194 वरून ठाकरे सेना आणि मनसेत रस्सीखेच आहे। त्याशिवाय विक्रोळी प्रभाग क्रमांक 114 वरूनही तिढा कायम आहे। दुसरीकडे जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे असं म्हणत खासदार संजय राऊतांनी युतीच्या घोषणेची तारीखच जाहीर करून टाकली आहे। दोन भावांचं युती, मनोमिलन, बरं का, एकत्रीकरण हे झालेलं आहे। 23 तारखेपासून मला वाटतं अर्ज भरण्याचं सुरुवात आहे। त्याच्या आधी 100% शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात वाजत गाजत केली जाईल। दरम्यान जागा वाटपाचा तिढा फार ताणू नका, सामंजस्यानं जागा वाटपावर निर्णय घ्या असे आदेश ठाकरे बंधूंनी समन्वय समितीच्या नेत्यांना दिले। दुसरीकडे नगरपालिकांच्या निवडणुकीत कोकणात ठाकरे सेनेचा सुपडा साफ झालाय। उलट शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे सेनेनं कोकणात पक्षाचा चांगलाच विस्तार केलाय। या पालिका निवडणुकीत ठाकरे सेनेनं प्रचारात जोर लावल्याचं किंवा महत्त्वाच्या नेत्यांनी मतदारांना साथ घातल्याचं पाहायला मिळालं नाही। त्याचा परिणाम निकालांमधून समोर आलाय। ठाकरे बंधूंच्या युतीचं घोडं जर जागा वाटपाच्या चर्चेत अडकून राहिलं तर मतदारांपर्यंत कधी पोहोचणार? मराठी माणसांच्या अस्तित्वाची लढाई असं केवळ बोलून चालणार नाही, तर ठाकरे सेनेला जमिनीवर उतरून आरपारची लढाई लढावी लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।